सीएस ब्रांच ॲव्हरेज पॅकेज जवळपास 18 लाख आहे. मी स्वतः कॉलेज लाईफच्या पहिल्याच दिवशी प्लेस झालो होतो. ज्या कंपनीचं पॅकेज 15 ते 18 लाखापर्यंत जाते, तर अशा कंपनीज पण मुलं काढतात प्रोडक्शन ब्रांचमध्ये. आपल्या कॉलेजची फी जवळपास काही 80,000पर्यंत जाते वर्षाची. प्रोफेसर कधी तुम्हाला त्रास नाही देणार की भाई तू अटेंडन्स काबर कमी आहे, तुझी असाइनमेंट काबर करत नाही वगैरे. सो हॅलो, तर मी आहे ओमकुमार धानोरकर, आयटी स्टुडंट फ्रॉम व्हीजीडीआय मुंबई अँड अपकमिंग सॉफ्टवेअर इंजिनियर ॲट ओरॅकल. तर मी रिसेंटली एक आठवड्या आधीच ग्रॅज्युएट झालो व्हीजीडीआय मधून आणि आता आम्हाला 2 ते 3 महिने टाइम आहे जॉईनिंगला. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेऊ की माझी कॉलेज लाईफ कशी होती, हॉस्टेल लाईफ कशी होती आणि कॉलेज लाईफचं प्लेसमेंट कसं आहे, व्हीजीडीआयचं प्लेसमेंट कसं आहे, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज कशा आहेत आणि कशी ही लाईफ काढली मी 4 वर्ष. आणि जर तुम्ही सीईटी एस्पिरंट आहात किंवा तुम्ही सीईटी दिली आहे आता आणि वेट करता रिझल्टसाठी की सीयूपी घ्यायचं आहे की व्हीजीडीआय घ्यायचं आहे की पीएससीटी घ्यायचं आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल राहणार आहे. सो लेट स्टार्ट. सो टॉकिंग अबाउट प्लेसमेंट, तर प्लेसमेंट व्हीजीडीआयचा सर्वात मोठा प्रो आहे आणि व्हीजीडीआयचं नाव जेव्हा टॉप कॉलेजच्या लिस्टमध्ये येते, जसं की आयआयटी, एनआयटी वगैरे या कॉलेजच्या लिस्टमध्ये जेव्हा व्हीजीडीआयचं नाव येते, तर हाच एक मोठा फॅक्टर आहे. प्लेसमेंटमुळेच व्हीजीडीआयचं नाव एवढ्या मोठ्या लिस्टमध्ये येते. आणि मी स्वतः कॉलेज लाईफच्या पहिल्याच दिवशी प्लेस झालो होतो. तर ओरॅकल जी कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी आहे, जी की मोठ्या मोठ्या बँक्सचे सॉफ्टवेअर वगैरे सांभाळते, सिक्युअर सॉफ्टवेअर बनवते. तर या कंपनीमध्ये मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर सिलेक्ट झालो आहे. तर मी म्हणून मला माहिती आहे की जवळून मी पाहिलेलं आहे की कॉलेज लाईफची प्लेसमेंट सीझन कसा असतो, या व्हीजीडीआयचा प्लेसमेंट सीझन कसा असतो. आणि किती पण असं रिसेशन असू द्या, व्हीजीडीआय सांभाळतेच प्लेसमेंट सीझन आणि जवळपास 100 कंपन्या तर येतातच. म्हणजे यावेळेस रिसेशन असून पण जवळपास 100 कंपनीज तर आल्याच होत्या, 100पेक्षा जास्तच आल्या होत्या. आणि स्टॅटिस्टिकली जर पाहायला गेलो तर सीएस ब्रांच ॲव्हरेज पॅकेज जवळपास 18 लाख आहे आणि आयटी ब्रांच जवळपास 17 लाख ॲव्हरेज पॅकेज जाते. आणि मग टॉकिंग अबाउट सर्किटल ब्रांचेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, ईएक्सटीसी आणि इलेक्ट्रिकल ब्रांच. तर ह्या 3 ब्रांचेस ज्या आहेत यांचं पण 12 ते 15 लाखामध्ये जातेच ॲव्हरेज पॅकेज. आणि त्यानंतर येतात मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शन वगैरे ब्रांचेस. तर यांचं पण ॲव्हरेज पॅकेज जवळपास 10 ते 12 लाखापर्यंत जातेच. आणि इव्हन जी प्रोडक्शन ब्रांच आहे जिचा कट ऑफ सर्वात कमी लागतो, तर त्या ब्रांचमधले पण मुलं सॉफ्टवेअर कंपनीज ज्या आहेत, सिटी बँक वगैरे, तर ज्या कंपनीजचं पॅकेज 15 ते 18 लाखापर्यंत जाते, तर अशा कंपनीज पण मुलं काढतात प्रोडक्शन ब्रांचमध्ये. म्हणून प्लेसमेंटमध्ये तर काही डाऊट नाही आहे, खूप चांगलं प्लेसमेंट आहे. हो, आय अग्री की यावेळेस रिसेशन होतं म्हणून थोडा प्लेसमेंट सीझन डाऊन गेला आहे. पण ते फक्त व्हीजीडीआय सोबतच नाही, तर इव्हन जे टॉप कॉलेज आहे, सीयूपी, पीएससीटी वगैरे, यांचं पण जे प्लेसमेंट आहे ते दरवर्षीपेक्षा खूप जास्त कमी गेलं आहे. आणि मी ॲज अ प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, मी आपल्या व्हीजीडीआयचा प्लेसमेंट कोऑर्डिनेटर आहे. तर मी जवळून पाहिलं आहे की प्लेसमेंट ऑफिस कसं काम करते, आम्ही किती लोकांना मेल टाकतो, किती कंपनीचे रिप्लाय येतात. म्हणून मला माहिती आहे की खूप चांगलं प्लेसमेंट आहे आणि तुम्ही नक्की प्लेसमेंट कन्सिडर करू शकता व्हीजीडीआयचं. ओके, सो टॉकिंग अबाउट कॉलेज अँड हॉस्टेल फीज, तर आपण ज्याला आरओआय म्हणतो की आपण किती इन्व्हेस्ट करत आहे कोणत्या गोष्टीवर आणि त्याचा आउटपुट किती भेटत आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तर तो आपल्या कॉलेजचा खूप जास्त चांगला आहे. कारण आपल्या कॉलेजची फी जवळपास काही 80,000पर्यंत जाते वर्षाची जनरल कॅटेगरीसाठी. आणि जर तुम्ही ओबीसी आहात आणि तुमची इन्कम जर 1 ते 3 लाखापेक्षा जास्त जर आहेत, तर तुम्हाला काही 67,000 फीज पडते. आणि जर तुमची इन्कम त्यापेक्षा कमी आहे तर तुम्हाला 43,000 रुपये वर्षाची पडते फीज. आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी मला वाटते 2,000च फी आहे. आणि त्यानंतर टॉकिंग अबाउट हॉस्टेल, तर हॉस्टेलची फीज आपली काही आहे. आता हॉस्टेल पण कसं आहे आपलं की सी आणि डी ब्लॉक आहे, की जे जुने ब्लॉक आहेत थोडे, म्हणजे जुने आहेत पण असं काही नाही की खूपच खराब आहे वगैरे. मी पण तिथेच राहिलो आहे. आणि तर सी आणि डी ब्लॉक जे थोडे जुने आहेत त्यांची 22,000 वर्षाची फी आहे, 20 ते 22,000. आणि जो पीजी ब्लॉक आहे, जो की नवा बनलाय बॉईजसाठी, तर तिथे सुविधा पण खूप जास्त आहेत, म्हणजे 24 तास गरम पाणी वगैरे, लिफ्ट आहे सर्व. तर 45,000 to 50,000 त्याची वर्षाची फीज आहे. आणि गर्ल्स हॉस्टेलचा पण जवळपास हाच फी स्ट्रक्चर आहे. आणि मग टॉकिंग अबाउट मेस, तर मेसची पण आपली 44,000 रुपये फी आहे वर्षाची. तर असं काही नाही की तुम्हाला एका गोमध्ये 44,000 रुपये भरून टाकावं लागणार. तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये पण भरू शकता, की म्हणजे 22,000 आता भरले आणि त्यानंतर 22,000 भरले. आणि असं काही नाही की तुमचे पूर्ण 22,000 कन्झ्युम होणार आहे. तरी तुम्ही सुट्टी टाकणार की तुम्ही आज आले नाही मेसला किंवा तुम्ही 7-8 दिवस आलेच नाही, तर तुमचा जो हा बॅलन्स उरलेला असणार तो तुम्हाला 4 वर्षाच्या एंडला तुम्हाला वापस केला जाणार. सो नॉट टॉकिंग अबाउट हॉस्टेल लाईफ, तर हॉस्टेल लाईफ सर्वात एक्साइटिंग फेज आहे आपल्या कॉलेज लाईफ मधला. आणि हॉस्टेल लाईफ व्हीजीडीआयमध्ये सर्वांना नाही भेटत, कारण की जे मुलं प्रॉपर मुंबईचे आहेत, म्हणजे जे 50 ते 60 किलोमीटर किंवा 50 ते 80 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे राहतात, म्हणजे ठाणे, कल्याणपर्यंत पण जे मुलं राहतात त्यांना पण हॉस्टेल भेटत नाही आपल्या कॉलेजचं. आणि म्हणजे जे आपल्यासारखे मुलं आहेत, जे विदर्भ किंवा अमरावती, नाशिक, जळगाव साईडनी आलेले आहेत, त्यांना हॉस्टेल भेटून जाते. आणि प्रत्येक ब्रांचच्या जवळपास 12 ते 15 सीट्स रिझर्व्ड असतात, तर तेवढेच मुलं घेतात म्हणजे हॉस्टेलमध्ये आपल्या. आणि त्या 12 ते 15 सीट्समध्ये पण कॅटेगरी वाईज असतात, ओपनच्या 3-4 आणि ओबीसीच्या 2-3 वगैरे अशा रिझर्व्ड असतात. पण हा जो सीन आहे हा पहिले खूप जास्त स्ट्रिक्ट होता. आणि आता जेव्हापासून आपला पीजी ब्लॉक जो आलाय, म्हणजे पीजी हॉस्टेल जे नाव बनलंय बॉईजचं, तर त्यामुळे इंटेक खूप वाढला आहे आपला. आणि जवळपास सर्वच मुलांना हॉस्टेल भेटून जाते. आणि ज्यांना अशा सेपरेट रूम भेटल्या नाही, की ज्या 3-3 रूमच्या ज्या शेअरिंग आहेत, 3-3 मुलांच्या ज्या शेअरिंग वाल्या रूम आहेत, तर ती जर कोणाला भेटली नाही, तर अशा पण काही कॉमन रूम्स आहे की जिथे 20 ते 30 मुलं सोबत राहतात, बेड्स वगैरे अरेंज केलेले असतात बरोबर.
तर अशा रूम्समध्ये पण मुलांना अरेंज करून टाकतात आणि असंच म्हणजे सर्वांना आता हॉस्टेल भेटून जाते. आणि टॉकिंग अबाउट गर्ल्स हॉस्टेल, तर गर्ल्स हॉस्टेल पण जवळपास सिमिलर आहे. पण आता पीजी ब्लॉक जेव्हा आपण कम्पेअर करतो बॉईजचा, तर गर्ल्स हॉस्टेल थोडं छोटं पडून जाते त्यासमोर. आणि म्हणूनच ज्या मुलींना हॉस्टेल भेटत नाही का बरं, की आता समजा तुम्हाला प्रोडक्शन ब्रांच आहे तुमची आणि जवळपास 17 मुलींना हॉस्टेल पाहिजे आणि त्यामध्ये 15 सीट्स आहे आपल्याकडे हॉस्टेलमध्ये. तर ज्या 2-3 मुलींना हॉस्टेल नाही भेटणार आहे तर त्यांना पीजी शोधावं लागणार आपल्या कॉलेजच्या आजूबाजूला, जे की इझिली भेटून पण जाते. तर एवढा काही सीन नाही आहे तो, एवढा काही हॉस्टेलचं टेन्शन घ्यायची गरज नाही, हॉस्टेल भेटून जाते बरोबर. आणि फीज बद्दल तर आपण बोललोच आधी. सो टॉकिंग अबाउट अकॅडमिक्स, ज्याची सर्वात जास्त भीती असते मुलांना, सो लेट मी टेल यू VGTS अकॅडमिक्स खूप जास्त चिल आहे. प्रोफेसर कधी तुम्हाला त्रास नाही देणार की भाई तू अटेंडन्स का बरं कमी आहे तुझी, असाइनमेंट का बरं करत नाही आहे वगैरे. आणि हो, जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहे तर थोडं टेन्शन असणारच फर्स्ट इयरमध्ये, पण जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये आपापल्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार तर तेव्हा थोडं टेन्शन कमी होऊन जाणार. आणि मी पाहिलंय की मी जेव्हा CSIT मध्ये, मी IT डिपार्टमेंटमध्ये आहे, तर CSIT सिव्हिल प्रोडक्शन वगैरे हे जे डिपार्टमेंट्स आहेत हे खूप जास्त चिल आहेत. तर तुम्हाला कधी अटेंडन्ससाठी टेन्शन देणार नाही. आणि आता सुद्धा पर्सनली मी पाहिलंय की जेव्हा आम्हाला कोडिंगची प्रॅक्टिसची गरज होती तर आम्ही क्लासेस केले नाही, तर आम्ही म्हणजे हॉस्टेलवर बसूनच आम्ही कोडिंगची प्रॅक्टिस करायचो. तर कधी आम्हाला प्रोफेसरने असं म्हटलं नाही की तुम्ही लेक्चरला का बरं येत नाही, लेक्चर कंपल्सरी अटेंड करा, असाइनमेंट्स का बरं सबमिट नाही करत आहे. इव्हन आमची जी लॅब एक्झाम्स आहेत ते पण खूप जास्त चिल असायचे. हा म्हणजे ऍग्री करतो मी की जे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ह्या ज्या ब्रांचेस आहेत, सर्किटल ब्रांचेस, EXTC, तर ह्या ज्या ब्रांचेस आहेत यांची जी HOD आहे ती थोडी स्ट्रिक्ट आहे. तर त्यांच्यामुळे थोडं अटेंडन्स, पोस्टर प्रेझेंटेशन वगैरे हे सर्व गोष्टी त्यांना कराव्या लागतात जास्त. पण मी पाहिलं की माझे जे मित्र आहेत इलेक्ट्रिकल वगैरेचे, त्यांना मी पाहिलंय त्यांनी अकॅडमिक्स पण खूप चांगलं सांभाळलं, प्लेसमेंटचा अभ्यास पण चांगला केला, चांगले प्लेसमेंट्स पण काढले आहेत. तर तो काही एवढा मोठा विषय नाहीये. तुम्ही आता 11वी-12वी जर एवढा चांगला अभ्यास करून येत आहेत तर तुम्हाला माहिती आहे की टाइम कसा मॅनेज करायचा, तर तुम्ही इथे येऊन पण ते सर्व करून घेणार. सो आय होप जवळपास सर्व डाऊट तुमचे क्लिअर झाले आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की खूप चांगले व्हिडिओ लाईन अप करून ठेवले आहेत समोर. आमचा जो फेअरवेल झाला आणि आम्ही हॉस्टेलला सोडलं, मित्रांना सोडलं, तर त्याचा इमोशनल व्हिडिओ वगैरे सर्व आता लाईन अप करून ठेवला आहे. तर भेटूया लवकरच.